हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे भाग्यश्री आणि मी ठरवलेलं की उत्तराखंड म्हणजे जसं बोलली मागच्या ब्लॉगमध्ये की आपण इथे उत्तराखंड सिरीज एंड करूया. बट आम्ही आत्ता नैनितालवरनं दिल्लीला चाललो आहे ट्रेन पकडायला. तर मला असं वाटलं की असं काहीतरी फन गोष्टी होत असतात ट्रॅव्हलिंगच्या वेळी किंवा काही. तर मी नव्हती करणार, पण आता मला इच्छा झाली. आज सकाळी उठल्यावर मला इच्छा झाली की करूया आपण व्लॉग बनवूया. बघा, जर हा व्लॉग तुमच्यापर्यंत नाही पोहोचला तर काय नाही झालं, पण हा जर तुमच्यापर्यंत पोहोचतोय, तिथे तुम्हाला दिसतोय यूट्यूबवर, तर झालं आहे, काहीतरी फन झाला असेल, मस्ती केली असेल आम्ही, म्हणून हा व्हिडिओ टाकलाय मी. तर नक्की बघत राहा. आता मी इथून निघतोय, बॅग वगैरे लोड करतोय. दुसऱ्या आमच्या एका बसची बॅग सगळे लोड झाले, दुसऱ्या बसचे बॅग लोड होत आहेत. ते झाल्यावर निघू आम्ही. अजून अजून नाही आहे आम्हाला. ऑलमोस्ट 9 आवर्सचा ट्रॅव्हल करायचं. जर हवा येत नसेल तर ते सॉरी, जर आवाज येत नसेल तर हवा आली आहे खूप, त्यामुळे आवाज येत नाही. आणि मी माईक काढला नव्हता आता ब्लॉग बनवायला, तर जरा मॅनेज करून घ्या. जर आवाज नाही आला माझा तर मी काय व्हॉइस ओव्हर वगैरे नाही करणार आहे परत. बस अजून काय. हां, आता दाखवली पुढचं कसं काय आम्ही जातोय. 9 आवर्सची जर्नी, पण थांबून वगैरे सगळं करून ऑलमोस्ट 10-11 आवर्स होतीलच. आम्हाला 2-3 स्टॉप तरी लागतील मध्ये असं मला वाटतं. तर बघू आता. काहीच आम्ही आता मुरादाबादला पोहोचतो. आय गेस मी प्रनाऊन्स वगैरे करत, मला माहीत नाही, बट आम्ही मुरादाबादला पोहोचतोय. आय होप ह्याला दिल्लीला लवकर पोहोचू. तर सरोजनीला जायला नाही मिळणार. मला विचार बघा हाच होता की मला सरोजनीला जायचं, पण सरोजनीला जायला तर नाही मिळणार. बघू आता. मला असं वाटतं इथे म्हणजे आमची ट्रेन आहे ना, ती हजरत निजामुद्दीनवरून आहे. तर लाजपत नगर जवळ आहे. लाजपत नगरला शॉपिंगसाठी नाही, ऍटलिस्ट आम्हाला दिल्लीचं फूड तरी थोडंसं एक्सप्लोर करायचं ते मिळालं. आणि संध्याकाळची वेळ, संध्याकाळी पोहोचणार. हो, ट्रॅफिक वगैरे असेल तसं मेट्रोने जायचा विचार आहे आपला. बघू आता कसं काय, किती वाजता पोहोचू याच्यावर डिपेंड आहे. आता आम्हाला जेवायला पण स्टॉप घ्यायचा आहे. दुपार आता ऑलमोस्ट 12:30 झालेला. मी दीड पर्यंत जेवायला वगैरे सांगून त्याच्यात अजून टाइम जाणार 1-1.5 तास. आता मला अरायवल दाखवतोय दिल्ली ऑलमोस्ट 4 o'clockचं, पण ते विदाउट स्टॉप दाखवतं. आम्ही थांबलो तर अजून 1-1.5 तास लागणार आमचा. म्हणजे 5, 5:30, 6 कधी पोहोचू तेव्हा आपण. तेव्हा ट्रॅफिक पण असणार दिल्लीमध्ये संध्याकाळचा. बघू आता काय करायचं ते. मला दिल्ली असं फिरण्यात काही इंटरेस्ट नाही एवढा, बट मोस्टली मला थोडं फूड खायचं, तिथलं सगळं एक्सप्लोअर करायचं फूड. आणि सरोजनीला जायचं होतं बस. बाकी मला असं फिरायची वगैरे इच्छा नाही. पण आम्ही अक्षरधामला पण जाणार आहे. बघू. मी आता जाणार वाटतं, मे बी. मोस्टली तर नाही जाणार. तर बघू आता काय करायचं. तिथे अक्षरधामला पण जायचं, पण त्याच्याने अजून आम्हाला उशीर होणार स्टेशनला पोहोचायला. आम्ही आता स्टेशनला जाऊन सगळे बॅगा वगैरे ठेवू आणि मग लाजपतला तर जायला मिळालं. जास्त लेट झालं तर नाही जाणार. अगदी 9-10 वाजल्याचं नाही, पॉसिबलच नाही. आणि जेवढं मी ऐकलंय दिल्ली एवढी सेफ पण नाही आहे. म्हणजे सगळे मोस्टली मुलंच जाऊ गेलो तरी. बघू आता काय करायचं काय नाही. तर आम्ही त्याला जेवायला थांबूया. बघू काय खायचं. हे ऑर्डरिंग चालू आहे सगळी. हे बघा, आम्ही पावभाजी मागवलेली. हे आम्हाला या वाटीत पाव गरम आहे. या वाटीत पाव भाजी आली आणि हे असे पाव आले. बघूया आता कसं लागतं. हे माझे सिंगापुरी नूडल्स आहे. हे आहे पुलाव आहे. आता बघू कसं लागतं. सिंगापुरीचा माप ठीक आहे, आंबट लागतं थोडं. सॉस टाकलाय. ठीक आहे. काय आहे हे? कसं आहे? पनीर आहे की पनीर आहे? ठीक आहे.
आंबट लागतंय सगळं. हा बोला आता बोला. Hey, hi. This is my first vlog. 1 million subscribers. No, no. Anil bhai. Say hi. Share, like, share, subscribe. तर गाईज मी आता आहे इंडिया गेटला. दे रिव्ह्यू नको तिला करून दे थांब. मी आहे आता इंडिया गेटला. तर आम्ही आधी दिल्लीत आल्यावर अक्षरधामला गेलेलो. काही तिथे फक्त आईस्क्रीम वाल्यात सगळे. हा खूप आईस्क्रीम वाले आहेत भाई. बघा यार आईस्क्रीम. आईस्क्रीम वाले आज आईस्क्रीमच खायचं. बोल बोल बोल. काय आज फक्त आईस्क्रीमच खायचंय आम्हाला. फायनल बॉस. विषय असा आहे की अक्षरधामला गेलेलो मंदिरात आणि त्यानंतर आम्ही गेलो वॉटर शो. मला बोलू दे ना. पोलिसवाल्यांना बोलो. छोटे हाती का हाती छोटे हात. त्यानंतर आम्ही गेलेलो वॉटर शो. पैसे आले ना आमचे ऍक्टिंगचे पैसे आले ना अजून. काय ऍक्टिंग केली तुम्ही? काहीच नाही. ए थांब ना ओरडतीला. शांत बसा. हा तर आम्ही लहान मुलांनी शांत बसा. अक्षरधामला गेलो. ती मुलगी बोलते काय बोलते. हा तर आम्ही वॉटर शोला गेलो. तिथे ते मस्त होतं, एकदम भारी होतं. नक्की जावा जर तुम्ही अक्षरधामला जाता ना. तर वॉटर शो इज इम्पॉर्टंट. फोन बिन घेऊन देत नाही ते बरोबर नाही. पान घ्यायचं पान घ्यायचं. तर तिथे ना 110 रुपीज तिकीट आहे एंट्री. आणि मस्त यार तो वॉटर शो मला खूप आवडला. आणि पूर्ण ते जे अक्षरधाम बनवलं ना भाई काय माहिती का हाईप नाही केलं एवढं. बट काय मस्त आहे यार. मला खूप म्हणजे खूप आवडलं. मस्त वाटतं. आणि आता आम्ही जातो आता. मग बघून हे लोक पान खात अभी मजा आएगा ना भिड़ो. पान खायला थांबले. दो देना भैया ये लो. चल. इथे हाय दिस इज माय काकी. हा तू दाखव. पान मीठा पान सगळ्यांनी खाल्लाय. भैयानी पण खाल्लेलं. ए आता नाही मजा येते. आम्ही आता चाललोय इंडिया गेटला. ये मला आवडत. असं भरवतो यार. अरे लागेल. सॉरी गाईज बंद करते मी. खूप मोठा आला ही व्हिडिओ. खूप मोठी आली. बाय बाय गाईज. सगळे मध्ये थांबलेत खायला. काय मध्येच आम्ही पान खाल्लं. आम्ही बिस्लरी घेतली. आम्ही पान खाल्लं. मग ठीक आहे. आम्हाला खूप सारं चालायचं आहे त्याच्यामुळे आम्ही हा डिहायड्रेट होऊ नये त्यासाठी आम्ही बिस्लरी घेतली. आम्ही हेल्थ कॉन्शियस आहोत. हा. बघून तुम्ही बरोबर आहे. आता पाणीपुरी काढायला नाही काढणार. कॉन्शियस. अच्छा ठीक आहे. चिकन तवा चिकन वगैरे बटर चिकन तवा चिकन कबाब हे अनहेल्दी नाही का. नेक्स्ट स्टॉप पान नंतर आहे मोमोज. आता मी मोमोज घेतोय. पाणी घे ना. किती घेतलंय? 1 प्लेट मोमोज. एकच एवढ्या लोकांमध्ये. वी आर टेस्टिंग. सांगा टेस्ट सांगा लवकर. सगळे थांब सॉरी हा सांगा कसं आहे. बेटर दॅन मुंबई. ओ 80 रुपयाला वर 12 पीस. गाईज पोलीस वाले त्यांना काय बोलू नाही शकत. आवाज सुरू ठेवलाय नुसता. काय करणार. सॉस मला
मला पण द्या, मला पण द्या. दिल्लीच्या स्ट्रीटवर टेस्ट ना मी नाही खाल्लं. चांगला की ना गाईज मस्त म्हणजे एकदम स्पायसी होते, एकदम म्हणजे वेगळे, आणि त्यांची चटणी वेगळीच होती यार. हिला नाही जमत पण ठीक आहे. पण इथे पण मी ना इथे खूप कचरा आहे यार, म्हणजे अरे पागल, पण कचऱ्याचे डबे पण एवढं कचरा केला. हा मग तेच बोलते की लोकांनीच कचरा केला. एवढे डस्टबिन्स आहेत एवढे तरी पण अनहायजेनिक. हा ठीक आहे, काय माहिती आता काय बोलू शकतो. By the way, we are reaching in India Gate. क्या बोला तूने By the way, we are reaching in India Gate. ओके मेरा देश बदल रहा है. बघा कसं कचरा केलाय, जे हाय ते हाय, लोक कचरा करतायत. गाईज एकदम म्हणजे खूप गर्दी येते, खूप म्हणजे खूप गर्दी येते. हे बघा इंडिया गेटच्या समोरच आहे ना, तिथे खूप गर्दी आहे. आणि म्हणजे काहीतरी डेंजर गर्दी. आय गेस आज सॅटर्डे आहे, सॅटर्डे नाईट आहे म्हणून गर्दी आहे, बट खूप गर्दी आहे भाई. आम्ही नाही एकदा आता खूप डेंजरसली रस्ता क्रॉस केला जाताना आणि येताना. अजून कुठून जायला जागा आहे मला माहीत नाही, बट आत्ता तरी आम्ही खूप डेंजरसली रस्ता क्रॉस केला. कोण थांबत पण नाही माहीत, म्हणजे ठीक आहे म्हणजे रोडमध्ये असं ट्रॅफिक आहे, चालतात गाड्या तर थांबत नाही, पण काय माहिती अजून कुठून रस्ता आहे की नाही. भाई आईस्क्रीमवाल्यांचा काय सीन आहे ते मला सांगा यार. एवढे आईस्क्रीमवाले मी आयुष्यात कधी बघितले नसते. एवढे आईस्क्रीमवाले तिथे भाई, एवढे म्हणजे काय करणार काय, एवढे कोण आईस्क्रीम खातं मला हे कळत नाही पहिली गोष्ट तर. गाईज जेवढे इथले ना रस्ते क्लीन वाटतात ना, म्हणजे जे रोड्स जिथून गाड्या वगैरे जातात ते जेवढे क्लीन वाटतात ना, तेवढेच घाण इथे जे खायला वगैरे जे म्हणजे गल्ल्या वगैरे टाईप आहेत तिथे खायला असतं मोस्टली, ते तेवढेच घाण आहेत. म्हणजे काय कचऱ्याचे डबे आहेत बरेच आहे, बट खूप घाण लोकांनी सगळीकडे नुसती घाण करून ठेवली आहे. बॉटल खाल्लेलं वगैरे, प्लेट्स वगैरे सगळं पडलं सगळीकडे. एवढं घाण का केलं आहे म्हणजे मुंबईमध्ये पण असतं, बट हे मला जरा अति वाटतंय. आय डोंट नो. बट ऑन अ स्वीट नोट, मी जेवढं मला वाटलेलं ना, म्हणजे मी थोडंच फिरली, ऑफकोर्स दिल्लीमध्ये 2च वर्ष फिरलो आम्ही अक्षरशः म्हणजे इंडिया गेट, बट जेवढं फिरलो ना मला असं वाटतं मी जसं इमॅजिन केलेलं ना दिल्ली त्यापेक्षा थोडं बेटर आहे. म्हणजे मला असं वाटलेलं की काहीच नाही, लोक पण घाण आहेत, चोऱ्या वगैरे होतात खूप मी ऐकलं, तर त्या हिशोबाने म्हणजे चोऱ्या होत असतील, बट मला असं वाटतं की म्हणजे ठीक आहे, फिरण्यासारखं आहे थोडंफार, असं नाही की एकदमच. बस हे माझं ओपिनियन. मी थोडंच फिरली आहे, जसं मला पूर्ण गाईड नाही देऊ शकत दिल्लीबद्दल की इथे असं असतं तिथे तसं असतं, बट जेवढं मी बघितलं आज संध्याकाळपासून तेवढं मी सांगते. चांगलं आहे यार, फक्त थोडंसं लोक कचरा करतायत जास्त, तर ठीक आहे ते मुंबईमध्ये पण होतं वाटतं, थोडं फार होतं, म्हणजे थोडं जास्त आहे. अदर दॅन दॅट चांगलं आहे. अजून पण गोष्ट आहेत फिरण्यासारखे, ऑफकोर्स मी नाही फिरली आहे, त्यासाठी मी नेक्स्ट टाईम नक्की येईल. आत्ता तरी झालं आमचं. आता आम्ही चाललो आहे कुठेतरी जेवणार आणि आम्ही ट्रेनची वाट बघणार, कारण आमची ट्रेन 4-4:30ला आहे सकाळी, तर तोपर्यंत आम्हाला टाईमपास करायचा आहे. तर जेवून स्टेशनवरच वेटिंग रूम वगैरे मध्ये आम्ही टाईमपास करू, कारण अजून काही ऑप्शनच नाही, कुठे जाणार. तर गाईज आम्ही इथे दिल्ली स्टेशनला मुलं हजरत निजामुद्दीन स्टेशनला पोहोचलो आहे आणि इथे आम्ही वेटिंग रूममध्ये थांबतो. आता अजून काही ऑप्शनच नाही वेटिंग रूममध्ये थांबण्या पलीकडे, तर आम्ही इथे AC वेटिंग रूममध्ये थांबलो आहे. प्रायव्हेट असतात, तर
पर पर्सन पर आरचे 20 रुपीज आहेत. तर थांबलो आता, आम्हाला ऑलमोस्ट 5 तास तरी इथे थांबायला लागणार. बघू आता त्यानंतर काय करणार. जेवलं पण नाही आम्ही, तर आता जेवायला काहीतरी मागवायलाच लागणार, म्हणजे ऑप्शनच नाही आमच्याकडे. पण इथे ते वेटिंग रूम पण घाण आहे, तेवढे काय मेंटेन पण नाही. 20 रुपये घेतात पर आरचे एक तर. आणि वॉशरूम्स तर आता विचारूच नका, रेल्वे आणि वॉशरूम तर काय विषयच नाही.